आणि आता आपण जाणार आहोत कोल्हापूरला। खरं तर कोल्हापूर म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो तांबडा पांढरा झणझणीत रस्सा आणि सेलिब्रेशन म्हटलं की अनेकांना कोल्हापुरी मटण आणि तांबड्या पांढऱ्या रस्स्याची आठवण होत असते। आणि म्हणूनच आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजकोळकर यांनी कोल्हापूरमधल्या एका हॉटेलच्या किचनमधून याचाच आढावा घेतलाय, तो आपण बघूयात। कोल्हापूरला जगात भारी कोल्हापुरी म्हणून ओळखलं जातं आणि 31 डिसेंबरची तयारी सगळ्या कोल्हापूरमध्ये सुरू आहे आणि मी आलेलो आहे हॉटेल सिल्वर ओकच्या किचनमध्ये आणि या ठिकाणी सगळी जय्यत तयारी तर करण्यात आलेली आहे। आपण बघतोय हे सगळे जे मसाले आहेत, कारण कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा म्हटलं की तोंडाला अक्षरशः पाणी सुटतं आणि त्याच्यासोबत जे झणझणीत मटण असतं कोल्हापुरी चटणी मसाल्यामध्ये बनवलेलं, त्याचा आस्वाद घेण्यासाठी सगळे कोल्हापूरकर खवय्ये खरं तर सज्ज झालेले आहेत। आणि ज्या पद्धतीनं कोकण गोव्यामध्ये पर्यटक हजेरी लावतात राज्यभरातून, तशीच हजेरी कोल्हापूरमध्ये देखील लावत असतात। आणि सकाळच्या वेळा मिसळ खाऊन 31 डिसेंबरला तांबडा पांढरा रश्श्यावर ताव मारण्याची जी मजा आहे ती मजा काही औरच असते। आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ह्या 3-4 ही भांडी सगळी गॅसवर ठेवलेली आहेत आणि सगळं बनवायचं या ठिकाणी खरं तर सुरू आहे। पहिल्या भांड्यात आपण बघतोय हे मटण शिजवायचं या ठिकाणी सुरू आहे, शिजलं जाते सध्या मटण। आणि दुसऱ्या भांड्यात जर आपण पाहिलं तर हा लाल भडक तांबडा रस्सा या ठिकाणी तयार केला जातोय। अशा पद्धतीनं वरती जर पाहिलं तर अगदी कट हा दिसतोय, ही तर्री दिसते आपल्याला आणि ह्याच तर्रीचा आस्वाद घेण्यासाठी खरं तर खवय्या आसुसलेला असतो। आणि दुसरीकडे आपण बघतोय हा पांढरा रस्सा आहे, हा फक्त कोल्हापूरमध्येच खरं तर मिळतो, कारण इतर ठिकाणी आपण जर नॉनव्हेज खायचं झालं तर त्या ठिकाणी फक्त तांबडा रस्सा मिळतो, मात्र कोल्हापूरमध्ये पांढरा रस्सा देखील मिळतो आणि बनवायची पद्धत देखील वेगळी असते। माझ्यासोबत सिल्वर ओकचे कुक आहेत स्वतः। तांबडा रस्सा बनवण्यासाठी सुरुवातीला मटण बॉईल करून घेतलं जातं। मटण बॉईल केल्यानंतर जे स्टॉक राहतं त्याला कोल्हापूरमध्ये आळणी म्हटलं जातं। या आळणीपासून आपण तांबडा रस्सा बनवतो, त्यासाठी मसाले लागतात, तो मसाले आपण तयार केलेले आहेत। काय काय मसाल्यामध्ये असतं त्यामध्ये खोबरं असतं, तीळ, जिरं, कोथिंबीर, आलं, लसूण असा मसाला असतो, तो बारीक वाटण करून घेतलं जातं। त्यानंतर त्याला फोडणी दिली जाते, कांद्याची फोडणी दिली जाते व तो मसाला व्यवस्थित भाजून घेऊन त्यामुळे आपली कोल्हापूरची सगळ्यात फेमस म्हटलं तर चटणी, त्याला बाहेर कुठेच मिळत नाही, कुठेही मिळत नाही, ते आपण स्वतः बनवतो। त्या चटणीला आपल्या कोल्हापूरमध्ये बाहेर जर बघितलं तर कांदा लसूण पेस्ट म्हटलं जातं, पण आपण कोल्हापूरमध्ये चटणी म्हणतो। जर तुम्हाला झणझणीत मटण आणि तांबडा पांढरा रस्स्याची जर चव चाखायची असेल, त्याचा आनंद लुटायचा असेल तर नक्कीच 31 डिसेंबरला कोल्हापूरमध्ये हजेरी लावावी लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजकोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।